नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे आणि 2 लाख रुपये देऊन नवरी आणली, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरदेवावर जे घडलं, जे उघड झालं ते ऐकून तुम्ही हादरून जाल. तुम्ही पाहत आहात गुन्हेगारी दुनिया आणि गुन्हेगारी जगातील खऱ्या घटना वास्तवात. आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गावात ही घटना घडलेली आहे. 32 वर्षीय योगेश पाटील नावाचा तरुण अनेक वर्षापासून लग्नासाठी इच्छुक होता, पण गावात वय वाढल्यामुळे त्याला मुली मिळानाशा झाल्या. अशा वेळी गावातील एक ओळखीच्या दलालाने त्याला एक सुंदर मुलगी अशी दाखवण्याचं, त्याला 2 लाख रुपये देऊन दाखवण्याचं उपलब्ध करून देण्याची आश्वासनं दिली. आणि काही दिवसानंतर एक मुलगी दाखवण्यात आली. तिचं नाव सांगितलं गेलं पूजा यादव. तिचा चेहरा गोड आणि वागणं, स्वभाव, संस्कृती घरच्यांना ती पसंत पडली. थोडक्यात लग्नासाठी सगळे ठरले आणि एक छोट्याशा समारंभात योगेश आणि पूजाचं लग्न लावून देण्यात आलेलं आहे. योगेश आनंदी होता. शेवट त्याचे स्वप्न पूर्ण झाले होते. आणि असं असताना पण खरा धक्का देणारी कहाणी इथूनच सुरुवात होते. आणि स्वागताच्या रात्रीला पूजाच्या वागण्यामध्ये एकदम वेगळापणा येतो, त्याला जाणवून येतो. आणि ती अस्वस्थ होते आणि कोणाशी बोलत नव्हते. अचानक तिने सांगितलं की माझं या लग्नाशी काही नातं नाही, मला जबरदस्तीने आणलं गेलेलं आहे आणि मी मूळची झारखंडची आहे, झारखंड राज्यातील आहे. ते ऐकताच योगेश हादरून गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा बाथरूमला जाते असं सांगून घरातून निघून गेले आणि तिचा मोबाईल बंद, कुठेही संपर्क नाही. साथ दिलेल्याचे तिला 2 लाख रुपये दिलेल्याचे म्हणजे तेही नाहीसे झाले. लग्नासाठी 2 लाख रुपये दिले, तेही नाहीसे झाले. आणि नंतर चौकशीत समजले होते की फसवणूक टोळी ही होती. अशिक्षित व गरीब मुलांशी लग्न करून पैसे घेऊन ते नवरी पळवून नेते. आणि योगेश तातडीने मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलीस तपासात हे स्पष्ट झाले की ही टोळी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि झारखंड, बिहारमध्ये सक्रिय आहे. आतापर्यंत 10 पेक्षा जास्त तरुणांना त्यांनी अशा प्रकारे गंडवलेलं आहे. आणि पोलिसांनी 2 दलालांना अटक केलेलं आहे. आणि तर मुख्य सूत्रधार तो फरार आहे. ही घटना म्हणजे समाजाला डोळे उघडवणारे आहे. आणि लग्नासारख्या या पवित्र नात्याला असा वापर होतो, ही खूपच धक्कादायक गोष्ट आहे. आणि सावध राहा. कोणावर म्हणजे अनोळखी व्यक्ती आहे त्याच्यावर शक घ्या, म्हणजे असं मला म्हणायचं नाही. पण कसं आहे, संशयपद वाटल्यास तुम्हाला असं कोणी गोड गप्पा गोष्टी आणि त्यांच्या गोड गप्पा गोष्टींना बळी पडू नका. आणि अशा खऱ्या आणि थरारक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि गुन्हेगारी दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. आणि पुढील कहाण्या आणखीन धक्कादायक असतील अशा या चॅनलवर. तर धन्यवाद मित्रांनो. मी इथं तुमच्या आज रजा घेतो. भेटूया पुन्हा नवीन घटनेसह, नवीन माहितीसह. जय महाराष्ट्र, जय हिंद.